सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, मी आज वेगळ्या युनिफॉर्ममध्ये आहे. अनेक लोकांच्या घरगुती समस्या खूप आहेत. बरीच लोक प्रश्न विचारत राहतात, महाराज हे काय, महाराज ते काय, महाराज ह्या जडीबुटीचं नाव काय, त्या जडीबुटीचं नाव काय. बघा, ह्या ज्या जडीबुटी मी तुम्हाला जे उपाय सांगितले हे आयुर्वेदिकमध्ये पण चालतात. म्हणजे तुमच्या शरीरावरती पण त्याचा प्रयोग केला जातो, आजारांवरती, आणि तांत्रिक गोष्टींवरती पण, बाहेरच्या बाधेवरती पण प्रयोग केला जातो. तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर ते जडीबुटीचं नाव, ती कशासाठी उपयोग केली जाते, तंत्रगोष्टीवरती नाही बरं का, आजारावरती. कारण की ज्या तांत्रिक गोष्टी चालतात ते तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलवर समजणार नाही. त्या फक्त तुम्हाला आजारावरतीच समजतील. त्याच्यामुळं कुठलं पान आहे, या कुठलं बी आहे, काळं आहे का पिवळं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला दिसलं जाईल तिथे. जे निरगुडीचं झाड आपण म्हटलं त्याला निरगेली पण असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्या दोन प्रकार असतात, एक बारीक पानाची असते, एक जाड पानाची असते. तर जाड पानाची उंच झाड असतं, ते रस्त्याच्या बाजूला तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला समजून जाईल. दोन प्रकारची झाडं असतात. जे उंच झाड असतं, सरळ झाड असतं, त्या झाडाची मी तुम्हाला मुळी काढायला सांगितली आहे. जे बुटकं झाड असतं, त्याच्या फांद्या पसरलेल्या असतात, ते पातळ पानं असतात, लांब असतात, ती निरगेली नाही सांगितली मी तुम्हाला, ती निरगेली सांगितलेली नाही आहे. हे अनेक काय मी तुम्हाला सांगितले, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. पण जे मी तुम्हाला तंत्राबद्दल सांगितलं आहे ते तुम्हाला गुगलवर नाही भेटणार. ते असंच समोर तुम्हाला व्हिडिओद्वारे समजलं जाईल. तर अनेक काही गोष्टी आहेत, लोकांच्या खूप त्रासलेले आहेत, खूप मानसिक आत्मिक डिप्रेशनमध्ये आहेत. काही लोकांना तंत्रबाधा आहे, मानसिक बाधा आहे. काही विचार करूनच लोक संपलेले आहेत. बोलतात ना, एकदा मानसिक समतोल बिघडलं तर त्याला जादू टोना करणी करायची गरज लागत नाही. तो मानसिक समतोलने बिघडला जातो. एकदा मानसिक समतोल बिघडलं तर त्याला त्याचं भान राहत नाही. तो परत परत तेच विचार करत राहतो आणि मग शरीरामध्ये त्या वेदना होतात, शरीरामध्ये स्पंदनं निर्माण होतात. एक विज्ञानाच्या दृष्टिकोनाने पाहायला गेलो तर आपण, तर लोक मग त्याच पद्धतीने पकडून चालतात. मग त्यांना वाटतं माझ्यावर कोणतरी काहीतरी केलेलं आहे. आता माझ्याकडे असे हजारोने लोक येतात, मी पाहतो 80% लोक मानसिक रोगी निघालेत. 20% क्वचित लोकांना बाधा असली तर ती पण क्वचित. काही लोकांना असते झालीम, पण काही लोकांना क्वचित असते. काही लोकांना 80% तर लोकांना नसते. आणि काही लोक आजूबाजूवाले या नातेवाईक घाबरवण्यासाठी काहीतरी मुद्दामून क्रिया करत राहतात तंत्रातल्या समोर. मग काहीतरी नारळ ठेव, कुठंतरी घरापासून लिंबू उतर त्यांच्यात, म्हणजे ते स्वतःच्याच घरामध्ये. मग समोरचा घाबरतो, अरे हा काहीतरी करतोय, मलाच करतोय का काय. गैरसमज निर्माण होतात. मग माणूस असा घाबरायला लागतो. मग त्यांच्या घरामध्ये मुलाला काय झालं तर तो मग समोरचा व्यक्ती काय करतो, अरे ह्यानेच काहीतरी केलं. मग तो शारीरिक त्रास असू शकतो. या त्या व्यक्तीला काय झालं स्वतःहून, तर त्याला वाटतं ह्यानेच काहीतरी केलं आहे, मला चक्कर यायला लागली, माझ्या छातीत दुखायला लागलं, माझ्या पाठीत दुखायला लागलं. त्याच्यामुळे मग लोक काय घाबरतात जास्त. मग घाबरल्यावरती काय करतात, मग बाबा लोकांचे दरबार बघतात. आणि मग बाबांकडे गेल्यावर मग बाबा सगळ्यांना माहिती आहेत कसे आहेत. मी प्रत्येक बाबाचं नाही म्हणत बरं का. काही सत्य आहेत ते कधी तुम्हाला असत्य सांगणार नाहीत. जे आहे ते तुमच्या समोर, अन्यथा श्री स्वामी समर्थ म्हणतात. आणि काही लोक स्वतःहूनच आपल्याला पटवून देतात, नाही महाराज हे आहेच आहे, तुम्हाला नाही माहिती आहेच आहे. म्हणजे जो समोरचा व्यक्ती, जो अधिकारी आहे, त्याने आयुष्य याच्यामध्ये घातले, अध्यात्म मार्गामध्ये. त्याला तंत्र मंत्र भूत पिशाच्य बाधा काय सर्व गोष्टी त्याच्या गुरुकृपेने त्याला गोष्टी समजल्या जातात. त्याला काही लोक ज्ञान शिकवतात, नाही महाराज हे आहेच आहे. म्हणजे ज्याला आहे बाधा तोच बोलतोय. म्हणजे याचा मानसिक खेळ याला सतवतोय.
इथपर्यंत लोकांची अवस्था झालेली आहे. मग त्याच्यातनंही लोकांना बोलतात ना, व्यवस्थित मार्गदर्शन करून त्याच्यातनं बाहेर काढावं लागतं. अशा बऱ्याच लोकांना काढलेलं आहे. म्हणजे अशी पण काही लोक आहेत ते स्वतःहून अंगावर ओढून घेतात. मग अचानक काहीतरी मग कानावर आवाज यायला लागतात, कानामध्ये आवाज घुमायला लागतात. बघा, जो जास्त डिप्रेशनमध्ये मानसिक समतोल बिघडला त्याच्या कानामध्ये आपोआप आवाज यायला लागतात. हा एक मनाचा खेळ असतो. मी असे खेळ भरपूर काढलेले आहेत. पण लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे थकलेले असतात. बघा, काही गोष्टी अशा असतात, घरामध्ये मानसिक टेन्शन असतं, मुलं व्यवस्थित वागत नसतात मोठी झालेली, या लहान मुलं असलं तरी ऐकत नाही आईवडिलांचं, नवरा व्यवस्थित नसतो किंवा बायको व्यवस्थित नसते, या घरदार व्यवस्थित नसतं, आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्याच्यामुळं मग काय होतं, लोकांचा बुद्धीचा समतोल बिघडला जातो. म्हणून बघा, भारतभरामध्ये इतकी टक्केवारी वाढलेली डिप्रेशनची तर माणूस विचार पण करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर लोक पण फायदा घेतात. आता काय सत्य राहिलेलं नाही आहे, नुसता उकळाउकळीचे धंदे चालू झालेले आहेत. मग डॉक्टरचा फरक नाही जाणवला तर माणूस एक तांत्रिक मांत्रिकाकडे जातो, मग तो लुटायला सुरुवात करतो. सगळीकडे पैशाचा खेळ चालू झाला. त्याच्यामुळे लोक अडकत चाललेली आहेत. म्हणून तुम्हाला याच्यातनं बाहेर काढण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. योग्य मार्गदर्शन तुम्हाला हवं आहे, तरच तुम्ही याच्यातनं बाहेर पडू शकता. अन्यथा तुम्हाला वनवन भटकायची वेळ येणार, लक्षात ठेवा. त्यासाठी एक चरण घट्ट पकडा, ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ. म्हणून मठामध्ये कधी अंधश्रद्धा चालत नाही. अंधश्रद्धेतनं श्रद्धेची भावना जागृत करून दिली जाते. म्हणून आपल्या दरबारात तरी या असं काही लोकांना फसवणे, या लोकांकडनं पैसे उकळणे काय बाबा लोक करतात ना, तुम्हाला एवढंही समजत नाही. समोरचा पैसे मागतोय त्याच्यावरून तुम्ही समजायला पाहिजे, तुमच्यासाठी गोड बोलतोय, तुम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीने फिरवतोय गोड बोलून, एवढं तुम्हाला समजत नाही. मग आता त्याला काय करणार, हाच मला विचार पडलेला आहे. मग त्याच्यानंतर पैशाची मागणी होते. मग स्वतःहून समोरचा माणूस पैसे पण देतो. बाबा त्याच्या गोड बोल्या शब्दाची मोहिनी घालतो आणि तुम्हाला फसवतो. पण तुम्हाला स्वतःला कष्ट करायला नको. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो, सकाळी किमान अर्धा तास, संध्याकाळी किमान अर्धा तास, सकाळी किमान 10 मिनटं, संध्याकाळी किमान 10 मिनटं किंवा 20 मिनटं महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम गोरक्ष, शिव गोरक्ष, जय गोरक्ष, जय जय गोरक्ष, हे जर नामस्मरण केलं सकाळ संध्याकाळ, ते पण मोठ्याने नामाच्या गजरामध्ये टाळ्यांनी, बघा, घरातली वाईट ऊर्जा निघून जाते. म्हणजे जाते काळ्या दगडीची पांढरी रेघे. तुम्ही अनुभवा ना, अनुभव घ्या. तुम्ही अनुभव घ्या. जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ह्या नामाचा, या शक्तीचा प्रभाव तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही नामच घ्यायला मागत नाहीत. काय लोक बोलतात, महाराज आम्ही मोबाईलवर गाणं ऐकलं तर आम्हाला ते लागू होईल. कसं होईल मला सांगा? जर आम्ही जेवलोच नाही तर आमचं पोट कसं भरेल? दुसरा जर नाम घेतोय, आम्हाला सगळ्या गोष्टी, आमचे हात पाय मूग डोळे कान सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही ऐकतो, काही उपयोग नाही आहे. समजा एखाद्याला जमतच नाही आहे, पूर्ण संपलेला व्यक्ती आहे, त्याच्यासमोर नाम घेतलं तर तो बरा होतो. पण आम्ही सगळे चांगले आहोत ना, तरी आम्हाला नाम घ्यायला नको. कसं काय होणार तुमचं मला सांगा? आळस गाडून टाका, पुढे चला. ऊर्जा इतकी वाढायला पाहिजे घरामध्ये नामाची. मोठ्याने घ्या नाम, सामूहिक करा सगळ्यांनी. मी मागे पण सांगितलं, आत्ता पण तेच सांगतोय. 20 मिनटं गोरक्षनाथांचा घ्या, 20 मिनटं स्वामींचं नाम घ्या. टाळ्यांच्या गजरात सामूहिक नवरा बायको मुलं आई वडील एकत्र बसा आणि सगळ्यांनी मिळून मोठ्याने नामाचा गजर करा. बघा, ती नामाची ऊर्जा, तुमच्या घरातली वाईट शक्ती, तुमच्या घराला नजर लागलेली असू द्या, तुमच्या घरादारामध्ये दृष्ट लागलेली असेल मुलाबाळांना, तीही निघून जाते नामाच्या ऊर्जेने. एवढी ताकद आहे नामामध्ये. कितींदा मी सांगितलंय, पण लोकांच्या डोक्यातच प्रकाश पडत नाही. त्याला मी तरी काय करणार? खूप सोप्या गोष्टी आहेत. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही आहे. तुम्हाला ना मांत्रिक तांत्रिक भगत आई बुवा कोणाकडेही जायची गरज नाही आहे.
एक एक मिनिटाला अंगात वारं येणं आणि त्याच्याकडे जाऊन तुम्ही रडत बसणे आणि तो काहीतरी तुम्हाला फेकाफेक करणे आणि तुम्ही ऐकणे आणि तुमचं नुकसान तुम्ही स्वतः ओढून घेणे, काय उपयोग आहे मला सांगा याच्यामध्ये? नुकसानच आहे तुमचं. किती आत्तापर्यंत पैसा किती बर्बाद झाला, आत्मपरीक्षण करा, हिशोब लावा त्याचा तुम्ही. जनजनी मांत्रिक बाबा भगत बघितलेत. काही बाबा लोक एवढे फसवतात, तू काळी हळद बघ, आहे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, मी नाही बोलत नाही. काळी हळद आण, अमुक आण, जी काय रानटी भेंडी असेल ती आण, अमुक आण, तमुक आण, काय काय सांगतात, ही सामग्री आण आणि इतका 50,000 रुपये खर्च येईल आणि काही फरक पडत नाही. किती लोक माझ्याकडे रडत येतात, पाहतोय मी, बघतोय. अरे म्हणलं कोण तुम्हाला जायला सांगतं त्या बाबांकडे? का जाता मला हेच समजत नाही आहे तुम्हाला. कुठल्या देवीने देवताने सांगितलंय का बाबा तुम्ही त्या बाबाला पैसे दिल्याने तुमचं काम होईल म्हणून? ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार चालतो त्या ठिकाणी कधी देवाचं वास्तव्य नसतं. तो एक वैज्ञानिक अभ्यास असतो. त्या विज्ञानानुसार तुम्हाला काहीतरी फसवलं जातं आणि तुम्ही ऐकत राहतात. हे मी सत्य सांगतोय, तळमळीने सांगतोय. ज्याला काही गोष्टी येतच नाही, ज्याच्या मागं गुरु परंपराच नाहीये, जे सत्य गुरु परंपरा नाही. आता काय फसवायला अनेक लोक बसलेले आहेत. पैसा कमवायचा आहे, यूट्यूब चॅनेलवरती सबस्क्राईब वाढले, पैसाही तितकाच मिळतो आणि त्या पैशाद्वारे मग लोक काय, प्रत्येकजण उठसूट यूट्यूब चॅनल खोलतो, बाबागिरी करायला लागतो. अमुक देवता हा करतो, तमुक देवता हा करतो, हा देवता तो करतो, हे भूत असे, ते पिशाच्य तसं आहे, ते अमुक असे, ते तसं आहे. काय लावले लोकांनी? किती लोकांना फसवणार? कुठे कर्माची फळं भोगणारे बाबा लोक? हा, खरे संत सोडले तुम्ही, खरे साधू संत, त्यांचे तुम्ही उपचार घेत नाही, त्यांचं ऐकत नाही, उलट त्यांना प्रत्युत्तर करता. कसं तुमच्या घरात सुख शांती राहील? अहो, खरा साधू ओळखायला हवा. जोपर्यंत तुम्ही साधू संतांच्या संगतीत बसत नाही, ते काय सांगतात ते ऐकत नाही, तोपर्यंत मला कसं कळणार? खरा योग्य मार्ग शोधा. तळमळीने सांगतोय मी, खरा योग्य मार्ग शोधा. उगाच इकडे तिकडे भटकू नका. 50,000, 25,000, 10,000 रुपये कुठे घालू नका, 5,000 कुठे घालू नका. व्यर्थ जीवन आहे तुमचं, व्यर्थ आहे. बघा, वेळ तुमची म्हणजे व्यर्थ व्हायला चाललेली आहे. ती जर वेळ तुम्ही नामात दिलं, नामस्मरण घरात सामूहिक सगळ्यांनी केलं, अहो कोण हिंमत आहे? कोणाची हिंमत आहे? कोण मांत्रिक आहे मोठा? कोण तुमचं वशीकरण करू शकतं? कोण तुमचं उच्चाटन करू शकतं? कोण तुमचं मारण करू शकतं? कारण तुमच्या मुखात नामच नाहीये, भक्तीच नाही. घ्या ना नाम, मोठे नाम घ्या, तासभर नाम करा, सकाळ संध्याकाळ घरात करून बघा नामाचा उच्चार आणि गजर करा. या जीवनातली सगळी संकट, तुमच्या घरातले जादू टोना, वाईट ऊर्जा सगळी निघून जाते का नाही बघा तुम्ही. फक्त 3 महिने हा प्रयोग करून बघा, फक्त 3 महिने प्रयोग करून बघा. फक्त नामाचा सांगतोय मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ अर्धा तास आणि गोरक्षनाथांचं नाम अर्धा तास घेऊन बघा फक्त तुम्ही. काय ताकद या नामामध्ये, आम्ही स्वतःही अनुभवलेली ताकद आहे. जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याला सांगत नाही. बोलतो ना, स्वतःला पहिली अनुभूती यायला पाहिजे, मग दुसऱ्याला सांगायचा अधिकार असतो, अन्यथा नसतो. नाही तर अनेक भगव्या कपडे घालून बसतात आणि लोकांना ब्रह्मज्ञान देत राहतात आणि स्वतःच कोरडे पाषाण असतात. येते का लक्षामध्ये? पुस्तकांमध्ये अनेक उपचार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि सत्य आहेत त्या पण सांगणाऱ्यामध्ये सामर्थ्य पाहिजे ना तेवढं, पण नाही आहे ते. आणि लोकांमध्ये पण ती क्षमता संपलेली आहे. करा बाबांनो, करा, तुमचंच भलं होईल आणि आता काही होणार नाही. बऱ्याच लोकांचे प्रश्न, माझ्या मुलाला नजर लागली, माझा नवरा दारू पितोय, माझ्या नवऱ्याचं वेगळ्या स्त्री संती अफेअर आहे, माझा नवरा नीट वागत नाही, माझ्या नवऱ्यावर खूप मोठं कर्ज झाले, माझ्या नवऱ्यावर करणी झाली आहे, अमुक झाले, रात्रंदिवस झोप लागत नाही, डिप्रेशनमध्ये आहे, सासू हे करते, नण ते करते, जावनी असं केलं, त्यांनी तसं केलं. अहो, एवढं तुम्ही सांगताय प्रश्न, त्याचं उत्तरही तुमच्या समोर आहे. मी सांगतोय ना तुम्हाला, 1 तास श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष सामूहिक
तुमची मुलं, तुम्ही सगळ्यांनी बसून एका जाग्यावर बसून स्वामींच्या फोटोसमोर, नाथांच्या फोटोसमोर बसून सामूहिक टाळ्यांच्या गजरात मोठ्याने महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे अर्धा तास नाम करा. ओम गोरक्ष शिव गोरक्ष, जय जय गोरक्ष, जय गोरक्ष. ओम गोरक्ष शिव गोरक्ष, जय जय गोरक्ष, जय गोरक्ष. हे नाम घ्या ना तुम्ही. बघा 3 महिने फक्त नाम घ्या. बघा घरात चैतन्य कसं येतंय का नाही. 1001% 3 महिन्याच्या आतमध्ये तुमची सुधारणा. एकदा वाईट दृष्टी, वाईट नजर, घराला लागलेली नजर, सगळ्या गोष्टीचा विनाश होऊन जातो फक्त नामाच्या ऊर्जेने. इतकी नामात ताकद आहे. अहो ते तोडगे बिडगे दुनियादारी करतायत ना, ते त्यांचेच सगळे आहेत. मग त्यांचं नाम किती सामर्थ्यवान असेल याचा विचार करा तुम्ही. पण आम्हाला घ्यायचंच नाहीये. आम्हाला आळस. नाम घ्या, त्याच्यातनं तुमचा उद्धार होईल आणि तुम्हाला मुक्ती पण मिळेल आणि हा जन्म तरी तुमचा सार्थक होईल. घरातली हिडापिडा पण निघून जाईल, तुमच्या जन्माचं पण सार्थक होईल. करा बाबांनो, करा. खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. असो, आतापुरतं जे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि ते मनावर बिंबवा आणि करा नामस्मरण. आतापुरतं एवढंच. परत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश.